अमरावती विधान परिषदेची मतमोजणी सुरू झाली आहे आणि भाजपचे प्रवीण पोटे हे आघाडीवरती आहेत। अमरावती विधान परिषद निवडणूक अत्यंत इंटरेस्टिंग झाली होती, कारण काँग्रेसने आपल्याच उमेदवारावरती अनेक आरोप केलेले होते। यशोमती ठाकूर यांनी हर्षजित देशमुख जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते मॅनेज झाल्याचा आरोप केलेला होता। त्यानंतर वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या बैठकाही झाल्या होत्या आणि महाविकास आघाडीसमोर आव्हान होतं भाजपच्या प्रवीण पोटे यांचं महायुतीचं, आणि प्रवीण पोटे सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळते। प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। प्रणय, हर्षजित देशमुख यांनी आक्रमक प्रचार केलेला नव्हता आणि त्याचा काहीसा फायदा महायुतीला होतोय असं म्हणायचं का? प्रवीण पोटे आघाडीवर आहे? नक्की प्रज्ञा, प्रवीण पोटे पाटील आघाडीवर आहे आणि हर्षजित देशमुख हे उमेदवारी दाखल केल्याच्या नंतर रुग्णालयामध्ये दाखल झाले। त्यानंतर ते अमरावती जिल्ह्यामध्ये कुठे दिसले नाही, त्यामुळे त्याचा फायदा तर झाला। परंतु प्रवीण पोटे पाटील यांनी जो दावा केला होता की 1001% माझा विजय निश्चित आहे आणि महाविकास आघाडीचे जे मत आहे ते सुद्धा प्रवीण पोटे पाटीलकडे वळले आहे असं आपल्याला चित्र सध्या तरी पाहायला मिळते। कारण जी पहिली पसंतीची मतपत्रिका आहे त्याच्यावर बहुतांश मतपत्रिकेवर प्रवीण पोटे पाटील यांची पहिली पसंती आपल्याला पाहायला मिळते। सध्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। 25-25 मतपत्रिकेचे गठ्ठे मारणं सुरू आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या पसंतीचं जे मत आहे ते प्रवीण पोटे पाटील भाजपचे उमेदवार आहेत त्यांना आहे। त्यामुळे जे प्रवीण पोटे यांनी दावा केलेला आहे तो कुठेतरी खरा दिसताना दिसतोय। आणि दुसरीकडे अमरावती शहरामध्ये त्यांच्या विजयाचे बॅनर सुद्धा रात्री लागलेले आहे, त्यामुळे भाजपचे प्रवीण पोटे पाटील हे विजयाच्या वाटचालीकडे आपल्याला पाहायला दिसत आहे। प्रज्ञा, प्रणय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।